नमस्कार, मी शार्दूल ठाकूर, भारतीय आणि मुंबई संघाचा क्रिकेटपटू। आज मुंबई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एक आपला छोटासा उपक्रम म्हणजे गुरु शिष्य गप्पा। आज आपल्यासोबत उपस्थित आहेत द्रोणाचार्य विजेता अंडर-12 मुंबईचे कोच, तसंच वेस्टर्न रेल्वेचे कोच सुद्धा आणि रोहित शर्मा, सिद्धेश लाड, शार्दूल ठाकूर, सुहेद पारकर असे अनेक खेळाडू ज्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिले, त्यांचे कोच दिनेश लाड सर नमस्कार। आज तुमच्याशी गप्पा मारताना खूप बरं वाटतंय। युजुअली प्लेयर तिथे असतो आणि प्लेयरला प्रश्न विचारले जातात, पण आज प्लेयर इथे आहे, एक प्लेयर त्यांच्या गुरूंना व कोचला प्रश्न विचारतायत। तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि आपण सुरुवात करणार आहोत तुमच्या जर्नीपासून। या गप्पांमध्ये तुमची जर्नी ॲज अ कोच कशी सुरू झाली आणि त्याआधी तुम्ही एक स्वतः प्लेयर होतात, तर तुम्ही ॲज अ प्लेयर तुमची जर्नी आणि तुमची जर्नी ॲज अ कोच ह्याची सुरुवात ही तुम्ही लोकांपर्यंत कशी पोचवाल? खरं तर आज मला शब्दच नाही। मला ॲक्च्युली मी मुंबई क्रिकेट असोसिएशनला खूप धन्यवाद देईन, कारण त्यांनी आज म्हणजे हा वेगळाच उपक्रम आहे असं मला वाटतं। कारण पूर्ण भारतामध्ये असं कधीच गोष्ट हिस्ट्रीमध्ये झाली नसेल की एखादा शिष्य एखाद्या गुरुची मुलाखत घेते, म्हणजे हे वेगळंच काहीतरी आहे असं मला वाटते। आणि असं म्हणायला गेलं तर माझी जर्नी कशी झाली की माझं क्रिकेट ऑल टाईम ग्रेट रमाकांत चचरे यांच्याकडे सुरुवात झाली। माझी वयाच्या 17 वर्षानंतर मी लेदर बॉल क्रिकेट चालू केलं। मी त्यांच्याकडे क्रिकेट प्रॅक्टिस करायला जायचो त्यांच्याकडनं। त्याच्यानंतर मग मला 1982 साली मला रेल्वेमध्ये जॉब मिळाला। मी क्रिकेट खेळत होतो, मग लोकल क्रिकेट खेळत होतो। म्हणजे खरं बघायला गेलं तर मी ए डिव्हिजन क्रिकेट पण काही खेळलेलो नाही आहे खरं तर, पण मी चांगलं खेळतो। म्हणजे सर माझ्यावर खूप खुश असायचे। मला आठवते सर मला घरी घ्यायला यायचे आणि मी पळून जायचो टेनिस क्रिकेट। म्हणजे टेनिस क्रिकेटला मी खूप वेडा होतो, पण त्याच्यानं दुर्दैव माझं की मी सरांकडे फक्त 3च वर्ष राहिलो। मी सरांना सोडून मग मी MIGला गेलो, MIGला खेळलो। मला कोलगेटला नोकरी लागली 1979 साली। मग 82पर्यंत मी कोलगेटला होतो क्रिकेट म्हणून, पण क्रिकेटपेक्षा काम जास्त असेल तिकडे। पण सुदैवाने माझे एक मित्र आहेत दिलीप मयेकर, त्यांनी मला रेल्वेमध्ये जॉब आहे म्हणून विचारलं, तर तू येशील का? तर मी इमिजिएटली रेल्वेमध्ये त्यावेळेस जॉब घेतला। मग 5 वर्ष मी रेल्वेला खेळत होतो, म्हणजे टाईम्स वगैरे खेळलो त्यावेळेस। पण त्याच्यानंतर काय झालं की घरची परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे मी थोडं क्रिकेट बाजूला ठेवलं। आम्हाला ओव्हरटाईम यायचा म्हणून मी बाहेर जायला लागलो रेल्वेच्या कामासाठी, TM यायचा। त्याच्यामुळे मी 4-5 वर्ष क्रिकेट सोडून दिलं होतं। आणि अचानक मग परत मी 1990 साली माझे मित्र म्हणाले, अरे ये रे काय करतोयस तू, परत क्रिकेट खेळायला चालू कर। मग परत मी रेल्वेला जॉईन झालो, चालू केलं। आणि 1993 साली मी असंच घरी एकदा बसलेलो होतो, माझा मित्र नितीन तोडकरकडून आला आणि मला म्हणाला, अरे कोचिंग करशील का? मी म्हटलं मूर्ख आहेस का रे तू, कोचिंग आणि मी कुठे करणार, मला काय ते कोचिंग वगैरे नाही, काही नाही रे, आपलं जायचं नुसतं उभं राहायचं। कारण कसं असतं की मुंबईमध्ये तुलाही माहिती आहे की कॅम्प्स भरपूर असतात एप्रिल मेला आणि प्रत्येक ठिकाणी कोचेस लागतात। तर ती प्रबोधन गोरेगाव म्हणून आहे जिकडे, तिकडे कोच हवे होते, जवळ 18 कोचेस त्यांना हवे होते। त्यात मलाही ऑफर आली, तर मी सुरुवातीला नाही म्हणालो त्याला, म्हटलं मला काहीच येत नाही रे, मी काय शिकवणार कोचिंग। आणि असं करता करता तो म्हणाला, अरे काही नाही रे, 550 रुपये मिळतील 1.5 महिन्याचे, कर। आणि मला कसं होतं, मी आता ती गोष्ट बोलू शकतो, आम्हाला रेल्वेला हाफ डे मिळायचा त्यावेळेस, मी स्पोर्ट्स कोट्यामध्ये रेल्वेला जॉईन झालेलो। त्याच्यामुळे तो एक विचार आला, चला हाफ डे पण मिळतो आहे, आपण जाऊन कोचिंग करू। आणि मी सुरुवात केली कोचिंगची 93 साली प्रबोधनला। आणि मग काय झालं की एप्रिल म्हणजे मेचा दिवस संपला, आम्हाला 550 रुपये दिले। आणि अचानक तिथला पिऊ माझ्याकडे आला, म्हणजे तुम्हाला सेक्रेटरीने बोलवलं आहे। म्हणजे गेलो आणि त्यांनी मला सेक्रेटरीने सांगितलं, सर तुम्ही मिस्टर लाड तुम्ही रेग्युलर कोचिंग करा। माझ्यासाठी शॉकिंग होतं ॲक्च्युली, मी काय केलेलं मलाही माहीत नव्हतं। कारण फक्त मी उभा राहायचो मुलांबरोबर, गप्पा मारायचो, कॅचची प्रॅक्टिस, बाकी काही नाही। कोचिंग शून्य होतं माझं, म्हणजे अक्षरशः शून्य होतं। आणि मग मी विचार केला, तर मित्राला म्हटलं काय करू? तो म्हटलं, अरे हाफ डे मिळतं ना, कर ना, काय झालं, 1150 रुपये मिळणार महिन्याला तुला, म्हणजे रेल्वेच्या पगारापेक्षा अजून पैसे मिळणार होते मला। म्हणून म्हटलं ठीक आहे, मी करतो, चालू करतो। आणि असं करता करता 1995 साली ज्या शाळेत तूही आलास, रोहित आला, सिद्धेशही होता, हरमीत होता, सुवेद, मग हे सगळीच मुलं, त्या शाळेला मी सुरुवात केली 1995 साली क्रिकेट कोचिंगची। आणि आज तोपर्यंत मी आज त्या शाळेला तुलाही माहिती करतो आहे। आज मला वाटते आज सेमीफायनलची मॅच खेळतो आहोत गाईड स्टीलची। खूप कौतुक वाटते मला मुलांचं, आणि तुमचंही कौतुक वाटते। खरं तर सगळेच म्हणतात की तूही म्हणतो की तुम्ही मला शिकवलं, ते केलं। खरं म्हणजे तुमच्याकडे टॅलेंट खूप चांगलं होतं, मी काही तुम्हाला जास्त शिकवलेलं नाही, मलाही आठवतं आहे, मी जास्त काही सांगत नव्हतं। म्हणजे तुमच्या कर्तृत्वाने तुम्ही बनलात, फक्त माझं एवढंच विजन होतं की तुमच्याकडे काहीतरी दिसलं मला त्यावेळेस,
आणि त्यावेळेस मी तुमच्या पॅरेंटना फोर्स केला की तुम्ही शॉमीमध्ये टाका. माझाही स्वार्थ होता त्याच्या मागे, कारण मलाही पाहिजे होते काही प्लेयर्स शाळेसाठी. शाळा नवीन आहे, त्याच्यामुळे तुम्ही आलात आणि तुम्ही शाळेचं नाव तर चांगलंच केलं, त्यापेक्षा मुंबई क्रिकेटचंही चांगलं केलं, देशाचंही केलं. आणि त्याच्यामुळे द्रोणाचार्य जे मला मिळालं त्याचं श्रेय मी तुम्हालाच जास्त येतं असं मला वाटतं, कारण तुम्ही जो परफॉर्मन्स केला त्याच्यामुळे आज मी द्रोणाचार्य झाला असंच मी म्हणेन. आपण प्लेयर्स आणि टॅलेंट फाइंडिंगकडे पुन्हा येऊया, पण त्याआधी एक मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही इतके वर्ष झाले फ्री कोचिंग करतायत, शाळेत असतानाही तुम्ही फ्री कोचिंग केलं, शाळेकडून कधीही पैसे घेतले नाहीत. तसंच आजही मी ऐकतो की लाड सर जेव्हा मुलांना कोचिंग करतात फ्री ऑफ कॉस्ट कोचिंग करतायत. सो हे तुमच्या डोक्यात कुठनं आलं की फ्री ऑफ कॉस्ट मला कोचिंग करायची आणि मला कोचिंगमधनं एकही रुपया नको आहे? कारण कोणत्याही पेरेंट्सच्या तोंडून ऐकलं तर असंच जाणवतं की अरे सरांना पैसे नकोत क्रिकेटमधनं, फ्री ऑफ कॉस्ट कोचिंग करायचे. आणि आपण मुंबईचं लाईफस्टाईल जर पाहिलं तर जगण्यासाठी पैसे भरपूर लागतात. तर फक्त रेल्वेच्या पगारावरती तुम्ही जगलात आणि रेल्वेच्या पगारावरती जगूनसुद्धा आम्हाला घडवलं किंवा इतर प्लेयर्सना पण घडवलं. तर हे तुमच्या मनामध्ये कसं आलं की मी कोचिंग करणार पैसे न घेता? खरं तर सुरुवातीपासून मी म्हणायला गेलं तर माझे कोच म्हणजे रमाकांत आचरेकर, ज्यावेळेस मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस माझ्याकडे कॅनव्हसचे शूज होते, माझ्या ट्रॅक पॅन्ट फाटलेली होती. अशा परिस्थितीत मी गेलो होतो. ज्यावेळेस त्यांनी मला बघितलं, त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी उद्यापासून नाही, सेकंड डेला मी त्याच कपड्यांमध्ये गेलो, ते शूज घातलेले. तर तिसऱ्या दिवशी त्यांनी मला कपडे आणून दिले आणि मला 400 रुपये काढून दिले, हे शूज जाऊन घेतात. त्यावेळेस आर्थ स्ट्राईकचे शूज मिळायचे. मग ते शूज घेतले आणि ते माझ्या डोक्यामध्ये होते. दुसरी गोष्ट, मी ज्यावेळेस रेल्वेला ज्यावेळेस माझी म्हणजे मेडिकल होती आणि आठवते मला मनोहर सुर्वे आमचे जे कोच होते शाळेत आमच्या रेल्वेचे, तर माझ्याकडे पैसेच नव्हते मेडिकलला जायला. आणि त्यावेळेस नाही म्हणजे 1982 11 रुपये माझ्याकडे नव्हते, तर त्यांनी स्वतःच्या पॉकेटमधनं पैसे दिले मला, 11 जाऊन मेडिकल देऊ नये. म्हणजे अशा परिस्थितीतून मी बघितलेलं, म्हणजे ते मी बघितलेलं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मी कोचिंगमध्ये आलो, मी सुरुवातीला विचार नाही केला की कोचिंगमध्ये आपल्याला काय, मी शिकण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टीमध्ये आणि माझ्याकडनं ती गोष्ट घडत गेली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुलाही माहिती आहे, तू काकींना ओळखतोस, काकी कशा आहेत तुला, तर सगळ्यात महत्त्व म्हणजे तिचा मला खूप मोठा बॅकिंग मिळालं. कारण 30 वर्ष मी काही न घेता कोचिंग करतोय. तिने कसं घर सांभाळलं मलाही माहीत नाही, तूही बघितलं आहेस. कारण तुम्ही एकत्र, तू आणि आतिफ असतानासुद्धा आपण एकत्र बसायला जेवायला, तिने कसं मॅनेज करायची भगवंताला ठाऊक तिने कसं केलं. त्याच्यामुळे तेही आहे, तिचा सपोर्ट मला मिळाला आणि त्याच्यामुळे ही गोष्ट करत आलो. आणि त्याच्यासाठी आणि मला कधीही मला असे कमतरता जाणवली नाही पैशाची. भले मी रेल्वेत जॉबला होतो, पण त्या पैशामध्ये पण सगळं ॲडजस्टमेंट होत होती. त्याच्यामुळे आणि माझ्या दुसऱ्या काही म्हणजे आवडीनिवडी काहीच नाही, कुठे जायचं काय फिरायचं असं काहीच नव्हतं. आणि त्याच्यामुळे मी क्रिकेटला जास्त आहे. आणि क्रिकेटनी जे मला दिलं म्हणजे तुमच्यासारखी मुलं, मी तर असं म्हणेन की देवानीच माझ्याकडे पाठवून दिली तुमच्यासारखी मुलं. आज तुम्ही माझ्याकडे नसतात तर दिनेश लाडला कोणच ओळखलं नसतं असंच म्हणेन. असं मी बोलू शकतो, मी हक्काने बोलू शकतो की मी 12वी पास आहे, मी शिक्षण पण मला झालं नव्हतं, गरिबी होती, पण त्याच्यातून मला रेल्वेमध्ये जॉब लागला, तो क्रिकेटमुळे लागला. जे काही मला क्रिकेट आणि सगळ्यात चांगली गोष्ट सिद्धेश माझा मुलगा, तोही क्रिकेटर झाला, तो पण चांगल्या लेवलचा क्रिकेटर झाला, तोही सेटल झाला क्रिकेटमुळे. त्याच्यामुळे मला असं वाटतच नाही आहे की पैसे घ्यावे. माझं एकच आहे की मुलांना चांगलं क्रिकेट मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनला मी परत पुन्हाही सांगितलं की मुंबई क्रिकेट असोसिएशन त्या गोष्टीने मला त्यांनी सपोर्ट करून केला. कारण मी मुंबई क्रिकेट मी अंडर-14 मुंबईला कोचिंग केली किंवा अंडर-16 केली, मुंबईला अंडर-19ला केलं, किंवा मी मुंबईचे काही कॅम्प्स केले, त्यातून मला काही पैसे मिळत होते. मग त्यांचाही मला वाटते हातभार असेल असं म्हणतो मी. कारण त्या पैशातूनच मी ते पैसे डायव्हर्ट करून त्या मुलांवर खर्च करत होतो. त्याच्यामुळे त्यांचाही मी आभारी आहे, माझ्या मिसेसचा मी आभार आहे आणि तुमचाही मी आभारी आहे त्या गोष्टीसाठी. नक्कीच, काकींना तर मी फार जवळून ओळखतो. नेहमी एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, सरांच्या घरी गेलो तर कधीच जेवणाची कमी नसते. वरण भात, काकींनी बनवलेली उसळ आणि प्रोटीन पाहिजे असेल तर अंडी, ह्या 4 गोष्टी घरामध्ये नेहमी मिळतात. आणि तसंच आतिफ अत्तरवाला होता, त्याआधी रोहित होता, मी होतो, आतिफ आणि मी एकत्र. आम्ही सरांच्या घरी गेलो तर कधी उपाशीपोटी घरातून निघणार नाही, हे मात्र खरं आहे. आणि तुम्ही पैशांचं म्हणालात, ऑफकोर्स मुंबई क्रिकेट असोसिएशननी कोचिंगच्या माध्यमातून तुम्हाला जे काही पैसे दिले आणि रेल्वेचा पगार, त्यामधनं तुम्ही क्रिकेटर्सना घडवलं. पण सर्वात तुमची गोष्ट एक मला जी आवडली, जे तुम्ही आम्हालाही सांगताय की क्रिकेटनी तुम्हाला सर्व गोष्टी दिल्यात, तर तुम्ही पण क्रिकेटला काहीतरी परत द्या. आणि ती प्रॅक्टिस जरी असेल तर प्रॅक्टिसच्या माध्यमातून किंवा
तुम्ही प्रॅक्टिस किती फोकसनी करतायत, तुम्ही किती वेळ स्पेंड करतायत ग्राउंडमध्ये, हे पण एक इन्व्हेस्टमेंटच आहे क्रिकेटमध्ये. सो ती गोष्ट माझ्या अजूनही लक्षात आहे, जी तुम्ही लहानपणापासून सांगत आलेले आहात. आणि पुढे आपण टॅलेंटबद्दल बोलणार आहोत थोडंसं. रोहितची स्टोरी सर्वांना माहिती आहे, म्हणजे जगजाहीर आहे, त्याबद्दल काय वादच नाही. बोरिवलीला ग्राउंडवर खेळत होता. बोरिवली स्पोर्ट्स कल्चर तिथे तो टेनिस बॉल क्रिकेट खेळत होता, ऑफ स्पिन टाकायचा, मग तो इव्हेंच्युअली बॅट्समन झाला. तेव्हापासून लांब लांब सिक्सेस मारायचा. 8 नंबरला बॅटिंग केली, मग हळूहळू ओपन पण केलं त्यांनी, 4 नंबरलाही केली. रोहितची स्टोरी सर्वांना माहिती आहे, पण आपण माझ्यापासून थोडंसं स्टार्ट करूया. माझी स्टोरी मी अजून पूर्णपणे ऐकलेली नाही आहे, थोडे बिट्स अँड पीसेस मीडियामध्ये ऐकले. पण जेव्हा मला तुम्ही पाहिलं तेव्हा तुमच्या मनामध्ये काय आलं आणि तुम्ही काय एक्झॅक्टली बघितलं जे माझ्या वडिलांनाही सांगितलं, कन्व्हिन्स केलं, मुंबईमध्ये आणलं आणि मला क्रिकेट मुंबईमध्ये खेळण्यासाठी फोर्स केलं? खरं तर कसं झालं की तू ज्यावेळेस पालघरच्या तारोपती विद्यामंदिरमधून आलेला, आपण मला वाटते पेप्सी कप होती, 50 ओव्हरची मॅच होती आणि त्यावेळेस तू 78 धावाचे खेळ केलेले. पार्ले कप, मला पेप्सी नाही सॉरी पार्ले कप. तो 78 धावाचे खेळ आणि 5 विकेट काढलं होतं. आणि ज्या पद्धतीने तू बॉलिंग टाकलेली, म्हणजे मी मला वाटते 2005ला मी तुला बघितलं असेल, 2005ला बरोबर, 2005ला हो करेक्ट. आणि म्हणजे मी 95 पासून कोचिंग, म्हणजे शाळेचं कोचिंग बनवलं आणि शाळेच्या सगळ्या मी मॅचेस म्हणजे नेहमीच जायचो. मी कुठली मॅच सोडायचो नाही, प्रत्येक वेळेस मी शाळेच्या मॅचेस बघायला जायचो, म्हणजे ॲज अ कोच म्हणून. त्यावेळेस त्याच्यानंतर म्हणजे 95 पासून मी जे शाळेची जी मुलं बघितलेली, त्यावेळेस मला असं जाणवलं की म्हणजे अंडर 15 सर्कलमध्ये तुझ्यासारखा मी बॉलर बघितला नव्हता. खरं तर स्पष्ट सांगतो, म्हणजे एवढा क्विक होता तो, मी कुठलाच बॉलर बघितला नव्हता. तर माझ्या मनामध्ये आलं, अरे आपल्या शाळेत, माझं स्वार्थ पण होतं त्याच्यामागे, कारण तुझ्यासारखा मुलगा माझ्याकडे आला तर काहीतरी. थोडी एक मजेदार गोष्ट, त्या मॅचमध्ये मला आठवते, सिद्धेशनी पण माझ्यामध्ये पहिल्यांदा पाहिलं असेल इतका जोरात टाकणारा बॉलर, आणि बॅटिंगला खाली लेट आला होता. हां 5 नंबर आलेला सिद्धेश मला वाटते त्यावेळेस. 3-4 नंबरला बॅटिंग करायचं आणि 5 वरती आला काहीतरी. खूप जोरात टाकत होतो. आणि त्याच्यामुळे मला वाटलं की आम्ही तुला विचारलं, पण तू माझ्या शाळेत होत्या, तू म्हणाला माझ्या बाबांना विचार, आणि अनायसे तुझे बाबा तिकडे आलेले. पण बाबा त्यावेळेस काय म्हणाले की सर नाही जमणार, कारण 6 तास तुमच्या शाळेमध्ये यायचं, म्हणजे 6 तास ट्रॅव्हल करावं लागणार. शार्दूल 10वीत गेलं आहे, आम्ही म्हणजे बाबा तर शिक्षण महत्त्वाचं द्यायचं, बाबा तसे पण शिक्षणाला. त्याच्यामुळे त्यांनी नाही सांगितलं आणि म्हणाले की आम्ही बोरिवलीमध्ये परत एवढा लांब कसं पाठवणार, परत 10वीत गेलं आहे, अभ्यास पण तेवढाच महत्त्वाचा आहे. बाबा पाठवला त्यानंतर, पण माझ्या डोक्यामध्ये काय माहीत काय आलेलं की तुला कुठल्याही परिस्थितीत मुंबईत आणायचं होतं मला. म्हणून तुला आठवत असेल की मी बाबांना ऑलमोस्ट 22 फोन कॉल केले, म्हणजे फेब्रुवारीपासून मेपर्यंत सतत मी त्यांना विचारलं काय झालं. बाबांचं एकच उत्तर, सर का ना सर, त्याला अभ्यास पण करून द्या, आणि तुमच्या शाळेमध्ये 6 तास ट्रॅव्हल करून अभ्यास कधी करणार. कारण बाबांचा अभ्यासाकडे पण तेवढाच जोर होता, त्यांना पाहिजे होतं, कारण तू तेव्हा हुशार होता, मलाही माहीत होतं. तू मला वाटते 78 का 82% तू 10वीला मार्क घेतले होते क्रिकेट खेळूनही, जेव्हा शाळेत आलास तेव्हा. शेवटी मी काकीना म्हणालो, एकदा असंच बसलेलो, घाबरत बोललो, अगं एक मुलगा ठेवायचा आहे, तुला काय वाटते. तर काकीनी, म्हणजे सगळ्यात श्रेय मी काकीनं तू देते, कारण तुला आणण्याचं सगळ्यात मोठं काम काकीने केलं असं मी म्हणेन. कारण काकीनं मी म्हटल्यावर काकीने माझ्याकडे बघितलं, काय म्हटलं, अगं एक मुलगा ठेवायचा आहे घरी, तुला काय वाटतं, तुमचं घर आहे, मला काय प्रॉब्लेम नाही आहे. काकीने जे इमिजिएट मला बोलले, मी बाबांना तुझ्या फोन केला, म्हटलं माझ्या घरी ठेवायला झालंस आणि तू मुंबईमध्ये आलास, माझ्या घरी राहिलास. पण मी नेहमीच म्हणतो, आताही म्हणतो, तूही मागाशी म्हणाल तुम्ही घडवता, म्हटलं बाबा मी घडवत नाही कोणाला, टॅलेंट मी शोधतो, मला टॅलेंट माहिती आहे का असे. जसं मी तुझ्यामध्ये टॅलेंट बघितलं, शेवटी मेहनत तुझी होती, तू मेहनत केलीस चांगली, तुझ्याकडे पोटेन्शियल होतं, त्या पोटेन्शियलला तू जस्टिफाय केलंस, तू वेळ दिलास त्या गोष्टीला, आणि तू एवढा मोठा क्रिकेटर झाला. माझं विजन होतं तुझ्यामध्ये जे टॅलेंट आहे ते बघण्याचं. मी तुला एक दिशा दिली आणि त्या दिशेचा फायदा तू घेऊन एवढा मोठा क्रिकेटर झाला, त्याचं मला कौतुक आहे. खरं तर मी अधूनमधून सरांच्या घरी राहायचो, पण एका प्रॉमिसवरती की त्यांनी माझ्या वडिलांना जे सांगितलं की मी माझ्या घरी ठेवून घेईन शार्दूलला, या एका भरोश्यावरती मला बहुतेक ॲडमिशन घ्यायला बाबांनी परवानगी दिली की जा तू बोरिवलीच्या शाळेत जा, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये, आणि मुंबईमध्ये जाऊन क्रिकेट खेळ. तर ऑफकोर्स तुम्ही पाहिलं, सरांचंच फक्त श्रेय नाही आहे, तर सरांच्या पत्नी त्यांचंसुद्धा श्रेय आहे तितकंच मोठं. मी एक गोष्ट सांगेन, मला वाटतं तू शाळेत आल्यानंतर मला वाटते रवी शास्त्री आणि गॅरफील्ड सोडल्यानंतर तिसरा खेळाडू झालास तो जगामध्ये की ज्यांनी 6 बॉलला 6 आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गॅरफील्ड सोबत मी लेफ्ट हँड स्पिनरला मारले होते, रवी शास्त्रीने लेफ्ट हँड स्पिनर आणि तूही लेफ्ट हँड स्पिनरला
6 सिक्स मारलेले. आणि मला वाटते आपली मुलाखत पहिल्यांदा मी मुलाखत रोहितपेक्षा तुझ्यासाठी मी मुलाखत दिलेली आणि मी घाबरलो होतो मुलाखत देताना. मला काहीच सुचत नव्हतं मुलाखत देताना. मी घाबरलो होतो कारण माझं सुद्धा फर्स्ट टाइम होतं तेव्हा कॅमेरासमोर. आता थोडीशी सवय झाली, पण येस, दोज वर द गोल्डन टाइम्स आय मस्ट से. आता दुसरे काही प्लेयर्स, त्यामध्ये हरमीत सिंग USA खेळतोय आता, आतिफ अत्तरवाला तोही चांगलं क्रिकेट खेळला, मुंबईसाठी सय्यद मुश्ताक अलीमध्ये वगैरे खेळला आहे, सुवेद पारकर आहे, तो रणजी ट्रॉफीच्या टीममध्ये आला आहे नुकताच पुन्हा. तर या प्लेयर्सबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, खरोखर टॅलेंट. ज्यावेळेस मला हरमीतबद्दल संजय पाटील आपले आता चेअरमन आहेत, त्यांनी सांगितलं अरे राजू एक मुलगा बघितला, त्यांनी प्रबोधनला बघितलेला, तर मी म्हटलं ठीक आहे पाठव, त्याला पाठवून दे. आणि ज्यावेळेस हरमीतला मी बोलून घेतलं आणि ज्यावेळेस हरमीतने पहिला बॉल टाकला तर माझ्या तोंडात एकदम पटकन आलं. माझ्याबरोबर एक मित्र होता, मी त्याला म्हटलं अरे बिसन सिंग बेदी वगैरे, आणि ॲक्च्युली बिसन सिंग बेदीसारखं होतं. मला ते आठवते मला की इयन चॅपेलनी त्याच्याबद्दल खूप चांगल्या कॉमेंट केलं की आफ्टर बिसन सिंग ही बोल्ड लाईक अ बिसन सिंग बेदी, असे इयन चॅपेल बोललेले. पण दुर्दैवाने तो भारतामध्ये राहिला नाही, तो तिकडे गेला नाही. पण चांगली गोष्ट आहे की तो इंटरनॅशनल क्रिकेट खेळतोय आताही चांगलं. आतिफ पण चांगला बॉलर. सुवेद पण मी चौथीत असताना मला सुवेदला बघितलं आणि त्यावेळेस त्याच्या आईबाबांना सांगितलं तुम्ही ह्याला क्रिकेटशिवाय दुसरं काहीच करायला देऊ नका, क्रिकेट हा मोठाचा क्रिकेट खेळू शकतो. आणि सगळं म्हणजे मी ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या मुलांबद्दल बोललो आहे, म्हणजे आतापर्यंत मला आठवते की आपल्या शाळेचे जवळ 98 मुलं मुंबई स्टेटला खेळले आतापर्यंत एज ग्रुपमध्ये, म्हणजे 14, 16, 19. ते त्यांच्या कर्तृत्वाने केले. फक्त माझं विजन होतं, मला दिसते की ह्या मुलामध्ये काहीतरी टॅलेंट आहे. मी त्या पॅरेंटना मी कन्व्हिन्स करून त्यांच्या शाळा म्हणजे आपल्या शाळेत त्यांना घेऊन आतापर्यंत खेळले गेलेले. त्याच्यामुळे खूप बरं वाटते की मी जे ठरवलेलं आतापर्यंत ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सक्सेस झालेल्या आहेत. त्याचं मला स्वतःबद्दल त्याचा अभिमान वाटतो. 98 मुलं खेळली शाळेतून येऊन मुंबईसाठी, इंडियालाही खेळले. पण एक स्टुडंट तुमचा असा आहे ज्याबद्दल कोणी जास्त तुम्हाला विचारत नाही, पण मी विचारू शकतो. सिद्धेश लाड, ॲज अ स्टुडंट, ॲज अ सन अँड फादर, आणि एक सनची कोच आणि स्टुडंटचे एक रिलेशनशिप, तुम्ही काय म्हणाल? खरं तर सिद्धेशला मी 6 वर्षाचा असताना डिसिजन घेतलं, ज्यावेळेस तरी मी बघितलं त्याला खेळताना. आणि मला आठवते की मला त्यावेळेस प्रबोधन आणि गोकुधाम माझ्याकडे शाळा होती. मला काहीतरी 9,000 रुपीज गोकुधाम शाळा देत होती आणि प्रबोधन 1200 रुपये देत, म्हणजे एक्स्ट्रा मला अमाऊंट मिळत होती. पण सिद्धेशचं क्रिकेट मी बघितल्यानंतर मला वाटलं की आपण पैसे बघू की सिद्धेशला बघूया. त्याच्यामुळे मी डिसिजन घेतलं, नाही काही झालं तरी सिद्धेश क्रिकेटर झालाच पाहिजे. कारण ज्या पद्धतीने तो लहान असताना बॅटिंग करायचा, माझ्याबरोबर तो रेग्युलर यायचा मॅचेसला वगैरे, आणि त्याचा तो म्हणजे त्याला आवड होती त्या प्रकारची. मग मी ते सोडून दिलं. मी म्हटलं नको, पैसे नंतर बघू. आणि दुर्दैवाने म्हणत सुदैवाने ती गोष्ट आज मला स्वतःबद्दल त्याचा गर्व वाटतो की मी जे डिसिजन घेतलं ते सक्सेस झालं. सिद्धेशच्या क्रिकेटबद्दल तर म्हणजे मलाही कौतुक वाटते त्याचं, कारण त्याला एक चांगली पदवी मिळालेली आहे, मुंबईचा क्रायसिस मॅन. बरोबर. म्हणजे तारणहार. ज्यावेळेस मुंबई गडबडते त्यावेळेस सिद्धेश लाड तिकडे येतो आणि सिद्धेश लाड चांगला परफॉर्मन्स करतो, खूप चांगला आहे. पण दुर्दैवाने तो माहीत नाही मला का तो देशासाठी खेळू नाही शकला. पण मला आताही चान्सेस वाटत आहेत, कारण ज्या पद्धतीने लास्ट 2 वर्षांत त्याचा परफॉर्मन्स होतो आहे, कदाचित डेब्यू पण करू शकेल अशी शक्यता वाटते. तुमच्या सगळ्यांच्या विशेष त्याला पाहिजे असं मी म्हणेन. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन त्याला खूप म्हणजे त्यांना प्रमोट केलं. मला आठवते की मुंबईने त्याला कॅप्टन पण केला. ह्याच्या आधी तो रणजी ट्रॉफीचा कॅप्टन होता, आताही तो रणजी ट्रॉफीला कॅप्टन आहे. तर आत्ताची जी कमिटी आहे त्याला खूप प्रमोट करते. आणि त्यांनी जर अजून मला वाटते आता त्यांनी 5 मॅचमध्ये 3 100 केले आहेत, एक 80 केली आहेत. जर अजून ते 2-3 100, मला आठवते की मुंबई क्रिकेट असोसिएशनची जे प्रेसिडेंट आहेत म्हणजे चालू व्हायच्या आधी मला म्हणालेले सिद्धेश यावर्षी 8 100 करणार आहे. म्हटलं तुला कसं वाटते? सर मी कॉन्फिडेंटली बोललो 8 100 करणार. मी म्हणजे अजिंक्यला मी त्याचं क्रेडिट देईन, कारण त्यांनी जे गेस केलेलं आहे सुरुवातीला रणजी ट्रॉफी चालू व्हायच्या आधीच, आतापर्यंत त्यांनी 3 100 केले आहेत. अजून म्हणजे सेमीफायनल फायनलला आपण पोहोचू असं मला, नॉकआउट गेम आहेच, म्हणजे 5 गेम आहेत. 5 गेममध्ये आणि 5 100 केले तर देशासाठी पण तो पुढे खेळू शकेल असं मला शक्यता वाटते. खेळू शकतो. नॉकआउटमध्ये सुद्धा त्याचा परफॉर्मन्स प्रिव्हियसली खूप छान राहिलेला आहे. त्याची वन ऑफ द मोस्ट मेमोरेबल इनिंग म्हणजे फायनलमध्ये जे त्यांनी 95 केले सौराष्ट्र समोर 15-16ला. श्रेयसनी त्याआधी 100 केले होते, सूर्याने चांगले 50 केले होते. पण जेव्हा आपले 8 विकेट गेले तेव्हा तो एक कट टू कट होतो आपण सौराष्ट्राबरोबर. फर्स्ट इनिंग्स लीड घेतली होती, पण तिकडनं 95 करणं आणि
प्रॉपर तडी बॅटिंग देणं वॉज स्पेशल 95 नाही सॉरी 88 गेले त्या मॅच 88 गेलेले म्हणजे स्पेशल इनिंग. सो 100% ही इज टॅलेंटेड. आणि मला जर थोडं विचारलं, थांबून त्याच्यामध्ये तू सेकंड इनिंगला तुझे खोले होतेस मी सगळे 5 काढले होते, 5 वगैरे धवलने काढले फर्स्ट इनिंग मध्ये 5 काढले होते. आणि माझ्याकडून एक गोष्ट आज सर्वांनी ऐका किंवा लिहून घ्या, क्रिकेट हॅज नो एज. वन कॅन प्ले फॉर इंडिया ॲट एनी गिवन पॉईंट. आपण का क्रिकेट खेळतो? बिकॉज वी आर पॅशनेट अबाउट इट. मग तुम्ही 20 वर्षाचे असाल, 25 असाल, 30 असाल, 35 असाल किंवा 40 असाल, इफ यू आर परफॉर्मिंग अँड इफ यू प्ले द गेम विथ इन द राईट स्पिरिट्स, you can play for your country, for your state at any given point. That is my personal belief. आता आपण इकडनं थोडंसं एक दुसऱ्या दिशेला वळूया. मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये तुम्ही पूर्वी अंडर 16ची कोचिंग केली आहे, अंडर 19ची कोचिंग केली आहे. अंडर 19मध्ये तुमच्या कोचिंग अंडर आपण 2 फायनल्सला गेलो. जिंकू शकलो नाही हे थोडंसं दुर्दैव आहे, पण दोन्ही टुर्नामेंटमध्ये आपण फायनल्सला गेलो, वन डेमध्ये आणि डेजमध्ये. आणि आता कमिंग बॅक टू दिस इयर तुमच्याकडे अंडर 12ची रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे मुंबई क्रिकेट असोसिएशननी. सो अंडर 12 हा एज ग्रुपला घेऊन तुमचं विजन काय आहे? कारण येणाऱ्या काही वर्षांमध्ये जेव्हा सिनियर खेळाडू हळूहळू बाहेर पडणार, तेव्हा हीच मुलं जाऊन अंडर 19 क्रिकेट खेळतील किंवा अंडर 19मधनं रणजी ट्रॉफी खेळतील आणि इव्हेंच्युअली इंडियाला खेळतील. सो या एज ग्रुपकडे तुम्ही काय दृष्टीने पाहतायत आणि तुमचं विजन काय आहे? खरं तर अंडर 12चं जे मला आता कोच म्हणून आपण करतात त्याचं श्रेय मी पहिले तर आपले दिवंगत काळे सर होते, त्यांच्याकडे मी असं प्रपोजल ठेवलेलं त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर आपले जे आता नवनिर्वाचित म्हणजे लास्ट 2 टर्ममध्ये आता जे आपले अजिंक्य नाईक, म्हणजे मला वाटतं डायनामिक आहे हा मुलगा खरंच. म्हणजे मी त्याला मुलासारखाच म्हणतो, माझा मुलगाचाही मी म्हणेन. मी सहज त्यांनी मला सांगितलं, सर आपल्याला अंडर 12 चालू करायला पाहिजे. म्हटलं नक्कीच चालू करूया आपण. कारण मी का सांगतो की मी ज्या शाळेला करतोय आतापर्यंत, तूही लहान असताना झालास, मी तू 15 वर्ष होता, पण तुलाही आठवतं की आपल्याकडे 10 आणि 11 आणि 12 वर्षाची मुलं आपण सिलेक्ट करतो आणि ती मुलं पुढे जाऊन गाईल्डशील्ड, हॅरिसशील्ड खेळतात. ती मुलं पुढे जाऊन ते मुंबईला खेळलेले आहेत. तर तसं मी त्यावेळेस अजिंक्य मला वाटतं सेक्रेटरी होता आणि काळे सर प्रेसिडेंट होते. त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर चर्चा केली होती या गोष्टीची. आणि त्याच्यानंतर मग दुर्दैवाने काळे सर आज आपल्यात नाही आहेत, पण अजिंक्यने ते लक्षात ठेवले ती गोष्ट. आणि अजिंक्यने मग मला बोलून सांगितलं, सर आपण असं करायला पाहिजे, तुम्हाला काय वाटते? म्हटलं डेफिनेटली हा खूप विजन चांगला आहे. कारण शाळेचे माझे 98 मुलं त्या छोट्या ग्राउंड, तुलाही माहिती आहे आपलं ग्राउंड किती छोटं आहे, त्या छोट्या ग्राउंडमधनं जर येऊ शकतात तर मुंबई क्रिकेट असोसिएशन एवढा वास्ट आहे, तर त्याच्यामधनं किती मुलं पुढे निघून जाईल. कारण आताही मला आठवतं की मी 10 वर्षापूर्वी मी ज्यावेळेस अंडर 12 आपण त्यावेळेस एकच वर्ष केलेलं आणि त्यातली आत्ताही 4 मुलं अंडर 23 मुंबईला खेळत आहेत. तर आता जर आपण जी सुरुवात केलेली आहे, जी अंडर 12चं जे आता सिलेक्शन प्रोसेस चाललेलं आहे पूर्ण मुंबईभर चाललेलं आहे, त्यातली फायनल सिलेक्शन आपण 30 मुलं करणार. त्या 30 मुलांचं रेग्युलर प्रॅक्टिस चालू होणार, चांगली प्रॅक्टिस. आणि त्यातली मला वाटते 30मधली असा एक आमचा त्याचा गोल आहे की म्हणजे आम्ही चर्चा केली, मी अजिंक्य आणि उन्मेष, आम्ही सगळ्यांनी चर्चा करताना असं ठरवलं की ह्यातली काही मुलं पुढे मुंबईला अंडर 14ला खेळायला पाहिजे, त्यातली काही मुलं पुढे जाऊन 16ला खेळायला पाहिजे, पुढे रणजी ट्रॉफीला म्हणजे 19, 23 रणजी ट्रॉफी. म्हणजे 100% मी म्हणतो की हा उपक्रम एवढा सुंदर आहे, त्यातली 100% म्हणजे पूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा हा उपक्रम केला जातो आहे. आणि त्याचं श्रेय मी अजिंक्यसहित अपेक्स कमिटीला पण देईन, कारण त्यांनी हे डिसिजन फायनल केलं. आणि खरोखर मी त्यांना 100% विश्वास देतो की त्यांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी मी उत्तमरित्या पार करेन आणि चांगले क्रिकेटर मुंबई क्रिकेटला देईन आणि त्याच्यात मुंबई क्रिकेटची मुलं पुढे जाऊन देशासाठी खेळतील. आता थोडासा एक ॲक्च्युअल कोचिंगचा प्रश्न. तुम्ही आम्हाला नेहमी सांगत आलात की सिनियर ग्रुपला तेवढं कोचिंगची गरज लागत नाही आणि सिनियर ग्रुपला कोचिंग करण्यामध्ये तुमचा तेवढा इंटरेस्टही नाही आहे. तुम्ही नेहमी सांगता की मला लहान मुलांना कोचिंग करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. तर लहान मुलांना कोचिंग करण्यामध्ये तुम्हाला का एक्झॅक्टली इंटरेस्ट आहे आणि त्यांना तुम्ही कसं कोचिंग करतात? म्हणजे तुम्ही टेक्निकल ॲस्पेक्टवरती लक्ष देत आहेत, ऑफकोर्स रेपिटिशन्सवरती पण लक्ष देतात, कारण बॅट्समन असेल तर मुलं जितके बॉल खेळणार तो तितका चांगला होत जाणार.
सो एक्झॅक्टली तुमचा फोकस कुठे कुठे असतो कोचिंगमध्ये जेव्हा तुम्ही लहान मुलांना शिकवतात? बेसिकली कसं आहे की मी बेसिक्सवर जास्त लक्ष देतो, कारण बेसिक्स इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. कारण तुलाही पाठवते की तू टेस्ट मॅचमध्ये पण तू चांगलं केलेलं आहे, तू T20मध्ये पण चांगलं करतो आणि तू वन डेमध्येही चांगलं केलेलं आहे, म्हणजे बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये दोन्ही क्षेत्रामध्ये. त्याच्यामुळे बेसिक्स फार महत्त्वाचे आहे क्रिकेटमध्ये. आणि माझं कसं आहे की मी एक ही गोष्ट सांगू शकतो की ज्यावेळेस रोहितला मी त्यानं ऑफस्पिनर बघितला होता आणि त्याच्यानंतर मी त्याला नॉक करताना बघितलं आणि मग मी त्याला म्हटलं तू बॅटिंगवर फोकस जास्त कर. तुलाही आठवतं तू बॅटिंगवर जास्त सुरुवातीला जास्त लक्ष द्यायला बरं, पण त्यावेळेस मी तुला आठवते तुला बोललो असेल की शार्दूल तू पहिला बॉलर आहे आणि नंतर बॅट्समॅन, मग त्याच्यामुळे तुला मी मॅक्झिमम बॉलिंग टाकायला लावायचो. तर माझ्याकडे कसं आहे की मी बॉलर्सना जास्त बॉलिंग टाकायला लावतो जे बॉलर्स आहेत, आणि बॅट्समॅनला जास्त बॅटिंग करायला लावतो. त्याच्यामुळे आणि टॅलेंटही असतेच. मी नेहमीच तुला आताही म्हणतोय की टॅलेंट तुमच्याकडे होतं, त्याच्यामुळे तुम्ही तयार झालेले आहेत. तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगितल्या, मी बारीक बारीक गोष्टी सांगितलेल्या आहे. असं नाही की कंटिन्युअसली माझ्या कोचिंगचं हे वेगळं आहे की मी कंटिन्युअसली प्लेयर्सना सांगत नाही. म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर तुम्ही एखाद्या टॅलेंटवर किंवा एखाद्या प्लेअरच्या नॅचरलिटीवरती जास्त फोकस करतात आणि त्याला त्याच्या टॅलेंटनुसार करेक्शन्स किंवा कोचिंग दिली जाते. तुलाही माहिती आहे की मी तुला जास्त कधीच शिकवलं नाही, तुलाही सांगितलं नाही, कारण तुला काही छोट्या गोष्टी सांगितल्या त्या तू इम्प्लिमेंट केल्या आहेस, बनला आहेस तू. कारण प्रत्येक प्लेअर हा बनला जातो, बनवला जात नाही. कारण कोचचं फक्त एवढंच काम असतं की काही गोष्टी फक्त सांगणं त्याला, छोट्या छोट्या गोष्टी, आणि त्या इम्प्लिमेंट केल्या तर बनतो. तसं माझं आहे की तुम्ही चांगलं तुम्हाला गोष्टी सांगितल्या तुम्ही बनलात. आणि लहान मुलांना जास्त शिकवण्याची गरज असते. मोठ्यांना मला कळत नाही मला मोठ्यांना काय शिकवायचे, कारण तुम्ही त्या लेवलला पोचलेले असतात, तुम्हाला शिकवण्याची गरज असं मला तरी वाटते. ॲज अ कोच मी म्हणू शकतो. कदाचित कोचेसना काहीतरी त्याचा वेगळाच अर्थ घेतील, पण माझ्या त्या मते की कारण मी पण वेस्टर्न लेवलला कोच होतो ज्यावेळेस सगळे सिनियर प्लेअर होते, म्हणजे रणजी ट्रॉफी प्लेअर होते. पण मी त्यांना काही जास्त सांगायचंच नाही, फक्त काही पॉईंट सांगायचो त्याच्यावर फक्त. कारण शिकवणं तिकडे काही शिकवणार आपण, ऑलरेडी तुम्ही एस्टॅब्लिश प्लेअर असतात, त्या एस्टॅब्लिशने काय शिकवायचं. हां, शिकवणं हे फक्त छोट्या मुलांना शिकवायचं असतं आणि मला त्याच्यामध्ये दिलं. कारण मी सुरुवातीपासून शाळेला प्रबोधनला जी सुरुवात केली लहान मुलांपासूनच सुरुवात केली, शाळेलाही लहान मुलं, आणि त्याच्यामुळे मला लहान मुलांनाच कोचिंग करायला आवडते. बरोबर. मला आठवतं जस्ट कोविड आला त्याच्या अगोदर 1-2 मी तुम्हाला प्रश्न विचारले आणि तुम्ही छोटंसं करेक्शन दिलं होतं माझ्या बॉटम हँड ग्रिपला घेऊन. आणि त्यानंतर कोविड झाला, पण मी घरी प्रॅक्टिस करत होतो आणि मग IPL झाली, आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो. पण त्या सीझनला माझे रन्स चांगले होत होते, 1-2 नवीन शॉट्स ओपन झाले, कव्हर ड्राईव्ह व्यवस्थित येत नव्हता, पण कव्हर ड्राईव्हही मी व्यवस्थित खेळायला लागलो होतो त्या सीझनमध्ये आणि चांगले रन्स झाले. तर असे छोटे छोटे करेक्शन्स ही बऱ्याचदा इम्पॉर्टंट असतात. सो सरांची जी कोचिंग स्टाईल आहे, मी म्हणेन की एखाद्या मुलाचं जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटला घेऊन टॅलेंटला बेसिकली कसं नर्चर करणं, छोटे छोटे करेक्शन्स देऊन, आणि ते करेक्शन्स दिल्यानंतर कसं इम्प्लिमेंट करायचं ग्राउंडमध्ये मॅचेस खेळताना, ते शिकवलं जातं. सो त्याबद्दल म्हणजे तुमचे मी जितके आभार मानेन तितके कमीच आहेत. कारण तुम्ही पण म्हणालात आत्ता की तब्बल 98 मुलं मुंबईसाठी खेळली, तर ते इतकं सोपं काम नाही आहे. जितकं वाटतं त्यापेक्षा बरंच कठीण आहे. त्यामागे जे सॅक्रिफायसेस होते सरांचे, फक्त सरांचेच नाही पण त्यांच्या फॅमिलीचे पण सॅक्रिफायसेस, त्या सॅक्रिफायसेसमुळे इतकं सगळं पॉसिबल झालं. त्यांची जी ग्रोथ आहे त्या ग्रोथ मागे जसं त्यांनी सांगितलं आचरेकर सरांची ट्रेनिंग असेल किंवा त्यांच्या पत्नींचं सॅक्रिफाईस असेल, मुलांना फक्त मनात विचार आला आणि घरी ठेवून घेतला आणि सर्व फॅसिलिटीज दिल्या, स्वतःच्या पगारातून मुलांना काही पैसे दिले ट्रॅव्हलिंगसाठी, खाण्यापिण्यासाठी, स्वतः उन्हात उभं राहून प्रॅक्टिस करून घेणं स्कूलमध्ये एखाद्या छोट्याशा मैदानामध्ये. सो या सर्व गोष्टी आहेत, त्यामुळे प्लेयर्सही घडले आणि सरांची स्वतःची ग्रोथ झाली तितकीच. आणि त्या ग्रोथमुळे आणि इतके प्लेयर्स सरांनी दिले मुंबईला, आणि त्या मुंबईला दिलेल्या प्लेयर्सपैकी 2-3 प्लेयर्स जाऊन इंडियाला खेळले, म्हणून त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार पण दिला गेला आहे गव्हर्नमेंटतर्फे. आता आपण वळूया थोडंसं MCAच्या इनिशिएटिव्सकडे. MCAचे प्रेसिडेंट अजिंक्य नाईक, सेक्रेटरी उन्मेष खानविलकर आणि ॲपेक्स काउन्सिल सध्या मुंबईमध्ये खूप सारे इनिशिएटिव्स त्यांनी सुरू केले आहेत. क्लब क्रिकेटना घेऊन टुर्नामेंट्सची वाढ झाली आहे. आताच अंडर-12चा एज ग्रुपसुद्धा त्यांनी नवीन चालू केलं आहे. तिकडे सुद्धा मुलांचं नर्चरिंग होते तुमच्यातर्फे. तुमचं व्ह्यूज काय आहेत जे
MCAचे इनिशिएटिव्ह सध्या चालू आहेत अक्रॉस मुंबई क्रिकेट आणि मुंबई क्रिकेटच्या डेव्हलपमेंटसाठी? नाही, खरोखर कौतुक वाटते. म्हणजे ही जी कमिटी जी काही करते, म्हणजे सगळ्यात मी श्रेय देईन पहिलं तर मी अजिंक्यला. कारण त्याच्या ज्या विचारधारा आहेत क्रिकेटसाठी, म्हणजे बेसिकली क्रिकेटचा विचार जो करतो आहे खूपच छान आहे. त्यांनी टॅलेंट हंटचं मध्ये त्यांनी काढलेलं आहे. परत मुलींचं क्रिकेट वाढवलेलं आहे. मुलींसाठी बऱ्याच उपक्रम ते करतायत. प्लस आता अंडर-12चं आहे. आता मध्ये त्यांनी सेक्रेटरीजना मला वाटते इन्शुरन्सचे पैसे काहीतरी देणार आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशन किंवा सेक्रेटरीसाठी त्यांनी त्यांचा म्हणजे क्रिकेटचा विचार त्यांनी सर्वांनी जास्त केलेला असं म्हणून. कारण त्याचं कौतुक करण्यासारखं आहे. त्याच्याबरोबर जे अपेक्स काउन्सिल आहे तेही त्याला चांगलं सपोर्ट करते. त्याच्यामुळे मुंबई क्रिकेटची आता भरभराटच होणार 100% म्हणेन. आता त्यांनी अजून एक उपक्रम चालू केला आहे की प्लेयर्सचं कॉन्ट्रॅक्ट करायचं. ही सगळ्यात मोठी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण आजकाल जॉब्स मिळत नाही मुलांना. क्रिकेटमध्ये पैसा आहे पण जॉब्स पण महत्त्वाचे आहे. जॉब्स मिळत नाही. पण त्यांनी जो उपक्रम आता चालू केला आहे म्हणजे प्लेयर्स लोकांना कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं. म्हणजे फक्त त्यांनी सांगितलं विचारताना मी विचारलेलं त्यावेळेस ते म्हणाला की इंडिया प्लेयर्स आणि IPL प्लेयर्सचं आम्ही देणार नाही, पण बाकीच्या मुलांना ग्रेड वाईज पैसे देणार आहेत. म्हणजे मॅक्झिमम 20 lakhs, मिनिमम 8 lakhs. म्हणजे हे खूप झाले. म्हणजे मला आठवते की मी रेल्वेत असताना मला पगारही तेवढा नव्हता. म्हणजे वर्षाचा पगार नव्हता. आज मुलांना एवढे पैसे दिले जातात. प्लस जर मुलं जर स्टेटला खेळतात ते वेगळे पैसे मिळतील, तेही पैसे मिळेल. खूप छान उपक्रम आहे. खूप मी त्यांना धन्यवाद देईन की त्यांनी क्रिकेटचा जास्त विचार केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या म्हणजे क्रिकेटमध्ये अजून चांगलं टॅलेंट पुढे उदयाला येऊ शकते. कारण मुलांना जर पैसे मिळाले तर डेफिनेटली, कारण एक प्रकारचं प्रोफेशनच आहे एक प्रकारचं क्रिकेट आता बघायला गेलं तर. कारण जॉब्स नाही, पण जर असोसिएशन जर पैसे देणार असेल तर त्यांना बी त्या हुरूप मिळेल त्या गोष्टीचा. कारण त्याने चांगलं करण्याचा प्रयत्न करतील. त्यांना कंटिन्युअस, कारण तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टमध्ये असाल तर तुम्हाला कंटिन्युअस राहण्यासाठी तुम्हाला काहीतरी चांगलं क्रिकेट खेळावंच लागेल, तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये राहू शकता. त्याच्यामुळे मुंबई क्रिकेटची भरभराटच होईल याची तर मी दुमतच नाही आहे. तर त्याच्यामध्ये मी अजिंक्य सहित त्याच्या एपेक्स काउन्सिल कमिटीला खूप धन्यवाद देतो. नक्कीच. इथे मला एक छोटीशी गोष्ट ॲड करायची आहे. केव्हा आम्ही प्रेसिडेंटशी संवाद साधतो तेव्हा त्यांचं एकच म्हणणं असतं की क्रिकेटमुळे आपण आहोत. सो आपल्याला क्रिकेटसाठी झगडायचं आहे मुंबई क्रिकेटमध्ये. आणि 10 वर्षांपूर्वी ॲज अ यंगस्टर जेव्हा मी मुंबईला खेळत होतो, माझ्यासोबत सिद्धेश होता, आदित्य तरे होता, अभिषेक नायर आमच्यामध्ये सिनियर होता. सो त्यावेळेला जे विचार आम्ही केले की मुंबई क्रिकेटमध्ये आपल्याकडे एक कॉन्ट्रॅक्ट सिस्टम असली पाहिजे किंवा मुंबईमध्ये T20 क्रिकेटची लीग सुरू झाली पाहिजे. T20ची क्रिकेटची लीग सुरूही झाली होती, पण ती काही कारणांमुळे बंद झाली होती. पण आज या कमिटीनी त्या गोष्टी करून दाखवल्यात. मुंबई T20 क्रिकेट लीग पुन्हा सुरू झाली. प्लेयर्सना कॉन्ट्रॅक्ट सिस्टमही आणलं आणि अजून अनेक चांगली कामं होत आहेत. आता अजून एक नवीन प्रोजेक्ट पण आहे. मी त्याबद्दल बोलावं की नाही मला माहिती नाही, पण आपली MC अकॅडमी जिथे आहे BKCला, तिथेही अजून एक नवीन कार्य लवकरच होणार आहे. सो ह्या सर्व कार्यांचा क्रिकेटर्सना कसा बेनिफिट होणार आहे तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही क्लब क्रिकेट पाहिले आपलं, तुम्ही कोचिंग केली अंडर-12च्या बॉईजना. सो येणारं फ्युचर कसं असणार आहे मुंबई क्रिकेटचं? फ्युचर तर 100, मी मगाशीच तुला म्हटलं ना की येणारं फ्युचर खूपच छान असतं. कारण क्रिकेटर्सना ज्यावेळेस आपण कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर जे पैसे मिळतात त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना असणार की आज मी क्रिकेट चांगलं खेळलो, मी कॉन्ट्रॅक्टमध्ये राहिलो तर मला पैसे मिळत राहणार. कारण शेवटी पैसे पण गरजेचे आहेत त्याच्यात. कारण हल्ली मी म्हटल्याप्रमाणे पहिले जॉब्स मिळायचे, बँकांना जॉब्स यायचे, बाकी इतर कंपनी जॉब्स द्यायचे, पण आता जॉब्स पण नाही आहेत. एक महत्त्वाची गोष्ट मी सांगायचं राहिलो, मला आठवते ज्यावेळेस तुम्ही होतात, तू मगाशी म्हणालास की खिशातले पैसे देऊन आम्हाला ट्रॅव्हलिंगला जायचे. तर मला आठवते की तुम्हाला पास काढून मला द्यावे लागत होते, आतीपणे तुला. परत इथून रिक्षाने BKCला जावं लागायचं. तर आता ज्या कमिटीने म्हणजे अजिंक्यनी लास्ट ज्यावेळेस तो प्रेसिडेंट झाल्यानंतर त्यांनी एक डिसिजन घेतला, खूप मोठं डिसिजन घेतलं ही म्हणेन. कारण खूप गरीब मुलं पण त्याच्यामध्ये असतात. आता जे सिलेक्ट होतात त्यांना ट्रॅव्हलिंगचे पैसे मिळत नाहीत. त्यांना ट्रॅव्हलिंगसाठी पैसे हे करावे लागतात. म्हणजे स्टेशनवरनं रिक्षानी यायचं, परत ट्रेननी यायचं, ट्रेनमध्ये एवढ्या गर्दीतून यायचं. तर अजिंक्य आणि त्याच्या कमिटीने जे डिसिजन घेतलं लास्ट ह्याच्यामध्ये, ते डिसिजन हे आहे की मुलांना पासेस द्यायला चालू आहे आणि तेही फर्स्ट क्लासचे पासेस. बरोबर. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती मी म्हणेन. कारण
म्हणजे पॅरेंटचा भार त्यांनी खूप कमी केला असं म्हणेन. कारण फर्स्ट क्लासचा पास देणं, त्याचे पैसे त्यांना देणं, परत जाण्या येण्याला रिक्षासाठी पैसे देणं, म्हणजे खूप महत्त्वाचं काम हे कमिटीने केलं असं म्हणेन. हे राहिलं होतं माझं म्हणायचं. आणि मी म्हटल्याप्रमाणे फ्युचर मुंबईचं खूप छान आहे. म्हणजे क्रिकेटला पण वुमन्स तितकंच क्रिकेटला पण प्रमोट करतोय. खूपच प्रमोट करतो. त्यांचे पण नवीन नवीन टुर्नामेंट चालू झाले. एक्झॅक्टली, त्यांच्या पण कांगालिकसारख्या टुर्नामेंट चालू केल्या आहेत. म्हणजे वुमन्स क्रिकेट पण वाढलं जाते. खरं तर जो आपल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपक्रम जो केले आहेत, तर मला वाटतं याची चालना घेऊन पूर्ण भारताभर सगळ्या असोसिएशन चालू करतील असं वाटतं. कारण जी सुरुवात आपल्याकडनं झालेली आहे ती पूर्ण भारताभर होईल याची मी 100% गॅरंटी देऊ शकतो. कारण हा जो उपक्रम आहे, जो आपल्या अजिंक्यच्या अंडर जो उपक्रम चालू झालेले आहेत, ते सगळे खूप सुंदर आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनाही वाटेल की आपल्याही असोसिएशनमध्ये आपण ही कामं चालू केली पाहिजे. तर सगळीकडे चालू होईल असं मला शक्यता 100% वाटते. माझ्यातर्फेही मुंबई क्रिकेट असोसिएशनचा आपले प्रेसिडेंट अजिंक्य नाईक, सेक्रेटरी उन्मेष खानविलकरजी, MCAचे ट्रेजरर, ॲपेक्स काउन्सिल मेंबर सर्वांचं खूप खूप आभार मानतो. कारण तुम्ही असेच उपक्रम मोहीम सर्व राबवत राहा मुंबई क्रिकेटमध्ये. त्यामुळे मुलांचा फायदा होणार आहे, मुंबई क्रिकेटचा फायदा होणार आहे. आणि थँक्यू लाड सर आज गप्पा मारल्याबद्दल. बाय द वे सर्वांना सांगू इच्छितो, आज आम्ही गप्पा मारताना बसलो आहे वानखेडे स्टेडियमवर, जी भारतामध्ये क्रिकेटची पंढरी म्हणून जाणली जाते. अशा आम्ही एक पवित्र जागेवरती बसलो आहे. MCA लाऊंजमध्ये वरच्या माळ्यावर. MCA लाऊंज गेल्या वर्षीच उभारलं गेलं आहे ॲपेक्स काउन्सिलतर्फे. अमोल काळेजींचं नाव दिलं होतं त्या लाऊंजला. अशा आम्ही पवित्र जागेवरती बसलो आहे आणि गप्पा मारून खूप मजा आली सर. म्हणजे एक निराळा एपिसोड होता असं म्हणता येईल. नेहमी प्लेयरचा इंटरव्ह्यू घेतला जातो, पण आज एक प्लेयर कोचचा इंटरव्ह्यू घेतो आहे. त्यामुळे हा एक एपिसोड डिफरंट असणार आहे. सो ज्यांनी आपल्या वेळात वेळ काढून हा एपिसोड पाहिलात त्यांना त्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. असेच गुरु शिष्य गप्पा असतील किंवा अजून काही उपक्रम असतील जे MCA त्यांच्या अंतर्गत करणार असेल, त्यासाठी मी म्हणेन की स्टे ट्यून्ड ऑन MCA चॅनल्स अँड थँक्यू व्हेरी मच.